नमस्कार. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या डोंबिवली शाखेतर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज 11 सप्टेंबर, विश्व बंधुत्व दिन. विवेकानंद केंद्राच्या 5 उत्सवापैकी हा एक मुख्य उत्सव आहे. दरवर्षी आपण हा उत्सव साजरा करतो, पण यावर्षी आपण ऑनलाईन उत्सव साजरा करूया. प्रथम मी मिनलताईंना 3 ओंकार व प्रार्थना सांगण्यासाठी आमंत्रित करते. मिनलताई. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। धन्यवाद मिनलताई. आजचा विश्व बंधुत्व दिन संपूर्ण भारतात साजरा केला जातो. केंद्राच्या जवळजवळ 1000 शाखांमध्ये हा साजरा केला जातो. तर आता आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्ज्वलाताई करतील. मी उज्ज्वलाताईंना प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते. उज्ज्वलाताई. नमस्कार. विश्व बंधुत्व दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. 11 सप्टेंबर 1893 हा स्वामीजींच्या शिकागो येथील व्याख्यानाचा दिवस आणि 2 सप्टेंबर 1970 हा स्वामीजींच्या शिला स्मारकाचा उद्घाटन दिवस. या दोन्ही दिवशी वैशिष्ट्य म्हणजे तिथी एकच होती आणि हा खूप चांगला योग होता. आज विश्व बंधुत्व दिनाबरोबरच आपल्या शिला स्मारकाला सुद्धा 50 वर्षे पूर्ण होत आहेत आणि ही आपल्यासाठी खूपच अभिमानाची आणि आनंदाची अशी गोष्ट आहे. आणि आपण सर्वजण एकत्र जमले आहोत. या ऐतिहासिक क्षणाचे आपण हे सर्वजण साक्षीदार आहोत आणि हे आपलं खूप मोठं सौभाग्य आहे असंच मी म्हणते. असो, स्वामीजींच्या नुसत्या दगडविटांचं जे स्मारक होतं त्या नुसत्या दगडविटांच्या स्मारकाने राष्ट्र पुनरुत्थानाचे काम होणार नव्हते आणि रादर स्वामीजींच्या विचारांचा प्रसार कसा व्हावा याचाच विचार माननीय एकनाथजींच्या मनात सतत असणार आहे. आणि म्हणूनच त्यांनी मानव सेवा हीच माधव सेवा हे तत्व ध्येय मानून विवेकानंद केंद्राची स्थापना स्मारक झाल्यानंतर अवघ्या 1.5 वर्षात 7 जानेवारी 1972 ला कन्याकुमारी येथे केली. आता योग वर्ग, स्वाध्याय वर्ग, संस्कार वर्ग आणि केंद्र वर्ग ह्या माध्यमातून केंद्र मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थानाचं काम करीत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण विकास प्रकल्प, नैसर्गिक साधन संपत्ती प्रकल्प, अरुण ज्योती प्रकल्प असे निरनिराळे प्रकल्प सुद्धा केंद्रातर्फे राबवले जातात. केंद्र शाखा आणि हे सर्व प्रकल्प मिळून भारतात आज संपूर्ण भारतात जवळजवळ 1000च्या वर ही संख्या झालेली आहे. तर हे जे सर्व प्रकल्प आहेत याचं मुख्यत्वे करून मी तिघांचा उल्लेख जास्त करून करणार आहे. पहिलं आहे ते नाशिक जवळ पिंपळद येथे प्रशिक्षण व सेवा प्रकल्प. यामध्ये तिथल्या ग्रामीण मुलांचं वसतिगृह आहे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की सिव्हिल वर्क्स,
मोटर मेकॅनिक यासारखे छोटे छोटे कोर्सेस मुलांना शिकवून तेथील मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले जाते. दुसरं म्हणजे आसाम सारख्या राज्यामध्ये चहा खुडणीचे जे कामगार असतात त्या कामगारांची मुलं इतस्ततः सारखी भटकत असतात. तर त्या ठिकाणी या सर्व मुलांना एकत्र घेऊन आनंदालये चालवली जातात आणि विशेष बाब म्हणजे ही आनंदालये येथील युवा वर्ग चालवतात आणि त्याच्यासाठी उत्तम पैकी प्रतिसादही आपल्याला लाभलेला आहे. तिसरं नवीनच झालेलं सोलापूर येथील ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स येथे योगाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण असं जीवन कसं जगता येईल यावर संशोधन करण्यात येत आहे. आध्यात्मिक शिबिरं, संस्कार वर्ग शिबिरं, युवा प्रेरणा शिबिरं अशा प्रकारच्या शिबिरांमधून आध्यात्मिक विकास आणि व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे साधला जातो. म्हणजे ही शिबिरं वारंवार घेतली जातात, मुख्यत्वे करून दिवाळीच्या सुट्टीत आणि मे महिन्यात. या सर्व उपक्रमांबरोबरच आपण 5 नैमित्तिक उत्सव सुद्धा नैमित्तिकपणे साजरे करतो. त्यामध्ये समर्थ भारत पर्व म्हणजे विवेकानंद जयंती येते 12 जानेवारीला, नंतर गुरुपौर्णिमा, साधना दिवस, माननीय एकनाथजी जयंती, हा नंतर विश्व बंधुत्व दिन आणि शेवटचं म्हणजे गीतांजली. तर हे 5 उत्सव आपण लहान मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी साजरे केले जातात. आता डोंबिवली नगराचा जर विचार केला तर डोंबिवलीमध्ये सुद्धा हे सगळे उत्सव उपक्रम चालवले जातात. सध्या टिळकनगरमध्ये योग वर्ग आणि प्राणायाम वर्ग चालतात, तर भिसे गुरुजी विद्यालयामध्ये संस्कार वर्ग चालतो आणि हे करत असताना डोंबिवलीचा पश्चिम विस्तार होत आहे, तिथे सुद्धा स्वाध्याय वर्ग चालू आहे. हे सर्व केंद्राचं कार्य मात्र जीवनव्रती, सेवाव्रती आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहयोगातून अव्याहतपणे चालू असतं. हे केंद्र कार्य अव्याहतपणे चालू असताना या जीवनव्रतींच्या योगक्षेमाची जबाबदारी म्हणजेच उत्तरदायित्व हे केंद्राकडे असते. मग त्यासाठी परिपोषक योजना मुख्यत्वे करून आहे आणि त्याचप्रमाणे काही सहकारी संस्था आणि देणगीदार यांच्याकडून सुद्धा आपल्याला आर्थिक सहाय्य वेळोवेळी होत. त्यामुळे केंद्र अव्याहतपणे चालू आहे. आता मी पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहे आणि तो म्हणजे आपल्या विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माननीय निवेदिताताई भिडे यांनी आपल्याला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्राचा गोषवारा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. त्या पत्रामध्ये त्यांनी मुख्यत्वे करून केंद्र शाखांनी हा उत्सव विश्व बंधुत्वाचा उत्सव कसा साजरा करायचा यासंबंधी मार्गदर्शन केले आणि तसेच स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेमध्ये जे विश्व बंधुत्वाचा जो संदेश दिला होता त्याचा अर्थ सुद्धा त्यांनी या पत्रामध्ये समजावून सांगितला. तर कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला, त्या घटनेला 400 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यावेळेला अमेरिकेमध्ये विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आणि त्या सर्व कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम होता तो म्हणजे सर्वधर्म परिषद. या सर्वधर्म परिषदेचं नियोजन केलेलं असताना ख्रिस्ती धर्म हाच एकमेव खरा धर्म आहे हे घोषित करणे हाच त्या सर्व धर्म परिषदेचा हेतू. परंतु एखाद्याने फक्त स्वतःचाच धर्म खरा मानणे हा संकुचित दृष्टिकोन झाला आणि हा संकुचित दृष्टिकोन आत्मसात केला की इतर धर्मांच्या बाबतीत सहिष्णुता राहत नाही, बंधुभावाची जाणीव सुद्धा कमी होते आणि हा संकुचित आपण कधीच फक्त आमचाच देव खरा असे मानतच नाही, आपण इतरांचे देवही एकाच परमेश्वराची रूपे आहेत असे मानतो आणि त्यामुळे आपला हा जो दृष्टिकोन आहे हा संकुचित नव्हेच तर तो सर्वसमावेशकच आहे आणि सर्व धर्मांनी या परमेश्वराबद्दलचा सर्वसमावेशक जो दृष्टिकोन आहे
तो स्वीकारला पाहिजे, हेच विश्वबंधुत्वातून शिकायचे आहे असे निवेदिताताई म्हणतात. तर जे लोक संकुचित दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे वनवासींच्या आणि इतर जनजातींच्या ज्या श्रद्धा आणि परंपरा आहेत त्या परंपरा नष्ट करून धर्मांतराचा अवलंब करतात, त्यांच्यासाठी सुद्धा हा विश्वबंधुत्वाचा संदेश आवश्यक आहे. हिंदूंनी आता त्यांचे तत्वज्ञान आणि सर्वसमावेशक अशा दृष्टिकोनाच्या आचरणातून मानवतेला विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. ही नियती आहे, पण त्याच वेळी हिंदूंना त्यांच्या धर्माचे एकजूट करणारे आणि एकात्मतेचे स्वरूप समजावून घ्यावे लागेल. निवेदिताताई पुढे असंही म्हणतात की कोणी निंदा केली तर शांत राहणे किंवा देशाच्या लोकांच्या हिताशी तडजोड करणे म्हणजे सर्वसमावेशकता किंवा वैश्विक दृष्टिकोन असं समजलं जातं, परंतु ते तसं नाही. उलट या आक्रमक ज्या शक्ती असतात त्या शांत न बसता जास्त आक्रमक होतात. आणि म्हणून श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे जर लढणे आवश्यक असेल तर ते लढा, पण द्वेष न करता. पाश्चिमात्य लोकांना स्वामी विवेकानंदांनी जो विश्वबंधुत्वाचा संदेश होता तो संदेश आणि त्याचा अर्थ स्वामी विवेकानंदांकडून या पाश्चिमात्य लोकांना मिळाला. आणि म्हणूनच विवेकानंद केंद्राचे संस्थापक माननीय एकनाथजी यांना हा दिवस विश्वबंधुत्वाचा दिवस साजरा करावा असे वाटत होते. अमेरिकेतील भाषणांमध्ये स्वामीजींनी बंधूंनो आणि भगिनींनो हे संबोधन केले होते किंवा हे संबोधित केले होते. आणि त्यावेळेला सर्व श्रोते इतके भारावून गेले होते, टाळ्यांचा कडकडाट झाला होता, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण ते केवळ संबोधन नव्हते, तर 5000 वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या भारताने आचरणात आणलेल्या विश्वबंधुत्वाची ती आध्यात्मिक शक्ती त्या शब्दांच्या मागे होती. आणि म्हणूनच सर्व धर्म परिषदेतील हे उपदेशाचे विशेषत्वाने पेपर ऑफ हिंदुइझम या त्यांच्या मुख्य व्याख्यानाचा अभ्यास केला पाहिजे असे निवेदिताताई आवर्जून आपल्याला सांगत आहेत. धर्मसंसदेतील संदेश हा जरी विश्वबंधुत्वाचा होता तरी तो संदेश भारताचे राष्ट्रीय ध्येय आहे आणि आपल्या हिंदू राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाचे ते आवाहन होते. आणि त्या पुनरुज्जीवनाचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणजेच विवेकानंद शिला स्मारक आहे. आणि या शिला स्मारकानेच विवेकानंद केंद्र या आध्यात्मिक संघटनेला गती दिली आहे असेही त्या म्हणतात. शेवटी निवेदिताताई असे सांगतात, खात्रीने सांगतात की विविधतेचे मूल्य जपत परस्पर आदर ठेवत असताना अखंडतेच्या अस्तित्वाकडे लक्ष देणे याचे प्रमाण भारत देश जगातील इतर संस्कृतींना देत आहे. आणि भारताच्या या कार्यानेच विश्वबंधुत्व अस्तित्वात येणार आहे. जाता जाता मी एवढंच सांगेन की आपण सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. धन्यवाद उज्ज्वलाताई, खूप समग्र आणि छान माहिती सांगितली. आता केंद्राच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमामध्ये गीत असते. ते गीत गाण्यासाठी मी प्रियांकाताईंना आमंत्रित करते. प्रियांकाताई. नमस्कार. भुवन मंडले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम्. भुवन मंडले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम्. तमोमयं जनजीवनमधुना निष्क्रियतालस्य ग्रस्तम्. रजोमयमिदं किं वा बहुधा क्रोधलोभमोहामिहतम्. भक्ति ज्ञान कर्म विज्ञाने भक्ति ज्ञान कर्म विज्ञाने
ज्ञानै भवतु सात्विको द्योतमयम् सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् वह्नि वायुजलबलविवर्धकं पाञ्चभौतिकं विज्ञानम् सलिलनिधितलं गगनमण्डलं करतलफलमिव कुर्वाणम् दीक्षु विकीर्णं मनुजकुलमिदं दीक्षु विकीर्णं मनुजकुलमिदं घटयतु चैककुटुम्बमयम् सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् सगुणाकारम् अगुणाकारम् एकाकारमनेकाकारम् भजन्ति एते भजन्तु देवं स्वस्वनिष्ठया विमत्सरम् विश्वधर्ममिममुदारभावं प्रवर्धयतु सौहार्दमयम् सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् जीवे जीवे शिवस्वरूपं सदा भावयतु सेवायां श्रीमदूर्जितं महामानवं समर्चयतु निजपूजायां चरतु मानवोऽयं सुहितकरं चरतु मानवोऽयं सुहितकरं धर्मं सेवा त्यागमयं सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् भुवनमण्डले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयम् धन्यवाद। धन्यवाद प्रियांकाताई. गीत खूप छान म्हटलं आणि आजच्या कार्यक्रमाला साजेचं पण होतं. भुवनमंडले भुवनमंडली या गीतातील दुसऱ्या कडव्याचा अर्थ जर बघितला तर आपल्याला त्यातील समय सूचकता कळेल. 4 ओळींच्या कडव्यात खूप मोठा अर्थ सांगितलाय. आपण ज्या पंचमहाभूतात राहतो त्या पंचमहाभूतांचे वैज्ञानिक दृष्टीतून महत्व ओळखून मानवाने खूप प्रगती केली आहे. अगदी समुद्राच्या गहन तळापासून ते विशाल नभांगणापर्यंत सारे जग हाताच्या उंजळीत फळ ठेवल्याप्रमाणे सामावून घेतलंय. 10 दिशांना जरी समाज विखुरलेला असला तरी विवेकानंदांच्या विचारांचा आधार घेत आपण सर्व एकच कुटुंबातील आहोत असं समजून साऱ्यांना सामावून घ्यावे आणि सारे जग विवेकामय, स्वानंदमय व विवेकानंदमय व्हावे अशी विश्वबंधुत्वाची शिकवण आहे. या गीतातून आपल्याला हेच मिळते. कार्यक्रम पुढे चालू ठेवत मी मीनाताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या व्याख्यात्या डॉक्टर प्रियाताई वैद्य धन्यवाद यांचा मानसीताई. परिचय करून द्यावा. आणि सर्वांना नमस्कार. विशेषकर आपल्या आजच्या वक्ता सदा विवेकानंदमयम. खरंच त्याचं लिव्हिंग एक्झाम्पल आज आपल्या सर्वांशी संवाद साधायला इथे आले आहेत. डॉक्टर प्रिया मंगेश वैद्य, मुंबई युनिव्हर्सिटी मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागात त्या प्राध्यापिका आहेत. MA फिलॉसॉफी, PhD इन फिलॉसॉफी. अँड मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्यांच्या PhDच्या ज्या मार्गदर्शक आहेत, गाईड आहेत, डॉक्टर शुभदा जोशी, त्या आमच्या डोंबिवलीच्या आहेत आणि अतिशय हुशार विदुषी आहेत. आणि
त्यांच्याशी जेव्हा मी प्रियाताईंबद्दल बोलले तर मला कळून चुकले की प्रियाताई त्यांचा अगदी अ जेम ऑफ अ स्टुडंट. दॅट्स व्हॉट आय फेल. आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तर आता आपण आधी बघूया यांचा परिचय प्रियाताईंचा अकॅडमिक शैक्षणिक दृष्टीने. त्यांनी पीएचडी केलं आहे. त्यांचा पीएचडीचा विषय होता स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद ते थॉट्स ऑन एज्युकेशन. त्यानंतर त्यांना हेरस टाटा फेलोशिप मिळाली पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी आणि त्यांनी विषय घेतला अनालिसिस ऑफ इम्पॉर्टंट लेटर्स ऑफ स्वामी विवेकानंद. आणि मला असं वाटतं की हे लवकरच पुस्तकाच्या रूपात आपल्या समोर येईल. त्यांनी 2 पुस्तकं पण लिहिली आहे. एक आहे स्वामी विवेकानंद प्रॅक्टिस ऑफ एज्युकेशन आणि दुसरं आहे प्रॅक्टिकल वेदांत पिनेकल ऑफ प्रोग्रेस. अशी दोन्ही पुस्तकं आहेत जी हेच दर्शवतात की त्या किती विवेकानंदमय आहे. आणि त्या व्यतिरिक्त 24हून जास्त शोध पेपर लिहिले आहेत. आणि 2018 साली न्यूयॉर्कला जी योग दिनानिमित्त कॉन्फरन्स होती, अधिवेशन होतं, तिथे पण त्यांनी पेपर प्रेझेंट केला. युनिव्हर्सिटी नॉट ओनली बॉम्बे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, पण बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजेसमध्ये त्या रिसोर्स पर्सन म्हणून जातात. आणि बऱ्याचशे त्यांनी लिडरशिप प्रोग्राम आणि बरेचसे गायडन्स फॉर स्टुडंट्स त्यांनी प्रोग्राम केले आहेत युनिव्हर्सिटीमध्ये. कोर्स आणि सिलेबस डिझायनिंग मध्ये पण खूप त्यांचं योगदान आहे. आणि हे तर झालं त्यांचं अकॅडमिक प्रोग्रेस. पण अपार्ट फ्रॉम दिस त्या खूप चांगल्या स्पोर्ट्समॅन राहिलेल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी स्पोर्ट्समॅन म्हणायचं, पण त्यांच्या आयुष्यात त्या 10वी पर्यंत खूप स्पोर्ट्स मध्ये गुंतल्या राहायच्या. पण 11वी 12वी नंतर BA मध्ये त्यांचं संपूर्ण विचारधारा पलटून गेली आणि त्या खरंच विवेकानंदमय त्या. आणि मग त्यांनी फिलॉसॉफी सारखा विषय घेतला BA मध्ये, MA मध्ये, डॉक्टरेट केलं. आणि त्याचा फिलॉसॉफीचा यूज नुसता शिकवाय करता न करता त्यांनी 45हून जास्त ट्रेनिंग प्रोग्राम्स डिझाईन पण केले आहेत आणि कंडक्ट पण केले आहेत. आणि दॅट टू फॉर डिफरंट टाईप ऑफ पीपल. म्हणजे बघायला जा तर सगळ्या तबक्याच्या लोकांना त्या संबोधित करतात. स्टुडंट्स, टीचर्स, पॅरेंट्स, डॉक्टर्स, थेरापिस्ट, इंजिनियर्स, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, इव्हन बिझनेस पीपल आल्सो. आणि त्यांचं म्हणणं आहे की वी थिंक ओनली अबाउट मनी, बट आपल्या मुलांना आपल्याला शिकवायचं आहे की कसं आनंदित राहावं, हाऊ टू बी हॅप्पी. आणि ह्याकरता त्यांनी त्यांचे सगळे बरेचसे वर्कशॉप जे आहे ते स्पंदन होलिस्टिक सेंटर ऑटिस्टिक मुलांकरता जे आहे, मेंटली चॅलेंज मुलांकरता, त्यांच्याकरता पण भरपूर त्यांनी वर्कशॉप केले आहे. अँड शी इज ऑलवेज रेडी. अशा टाईपचा काही ऑपॉर्च्युनिटी असेल तर शी इज रेडी टू हेल्प पीपल. हे खूप मला महत्वाचं वाटतं. आणखीन त्या खूप छान तबला वादक आहे, ट्रेंड इन तबला. आणि त्या व्यतिरिक्त त्या खूप छान कविता लिहितात, कवयित्री आहेत. आणि त्यांच्या कवितेबद्दल पण मी खूप तारीफ ऐकली आहे. आणि खूप छान लेख पण लिहितात. आणि व्हॅल्यू एज्युकेशनवर लोकांना ज्यांनी जागृती मिळेल, उत्स्फूर्ती मिळेल अशा बऱ्याचशा गोष्टी पण लिहितात. तर खरंच आणि पण आहेत अशा बहुमुखी व्यक्तित्व जे मुलांकरता, युवकांकरता आणि आमच्यासारख्या सिनियर सिटीजनसाठी पण खरंच प्रेरणास्त्रोत आहे. आज आपल्या बरोबर आहे. आणि मला खूप आनंद होतो आहे. आणि मी त्यांचा आभारी मानते की त्या इथे आल्या. आणि त्यांना आमंत्रित करते की त्यांनी स्वामी विवेकानंद ह्याच्यावर एक सकारात्मक संवाद आम्हा सगळ्यांशी साधावा. आणि त्याचा उपयोग निश्चितच सगळ्यांना होईल. आणि पुढेही आम्हाला प्रियाताई तुमच्याबरोबर जोडण्यामध्ये खरंच खूप खूप आनंद होईल. धन्यवाद. थँक्यू. आता येते. नमस्कार.
आणि ताई धन्यवाद. या. प्रिय बंधू भगिनींनो, विवेकानंद केंद्र परिवाराला माझ्या शुभेच्छा. मला तुम्ही माझे विचार व्यक्त करायला इथे अशी जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आज मी माझे विचार स्वामीजींना एक पत्राद्वारे मी माझा जे कृतज्ञता भाव आहे तो मी ह्या पत्राद्वारे व्यक्त करणार आहे. आणि हा एक वेगळा प्रयोग आहे. तर हे पत्र मी सादर करत आहे. माननीय व प्रिय स्वामी विवेकानंदजी, हे पत्र नमस्कार. आज 11 सप्टेंबर या दिवसाचे औचित्य साधून मी तुम्हाला एक पत्र लिहिण्याचे हे पत्र तुमच्या प्रती कृतज्ञता भाव आभार व्यक्त करण्यासाठी लिहिले आहे. त्याचा तुम्ही नक्की स्वीकार कराल आहे. तसं तर तुमच्या विचारांनी मला खूप काही दिले व त्या मानाने माझे हे पत्र सीमित किंवा अपूर्ण स्वरूपाचे आहे. स्वामी विवेकानंद एक सकारात्मक संवाद हा या पत्राचा सर्वात महत्त्वाचा मजकूर आहे. या पत्राद्वारे मी तुमच्या सकारात्मक संवादाचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे इथे मांडणार आहे व या संवादामुळे माझ्या जीवनाला सकारात्मक स्वरूप कसे प्राप्त झाले हेही मी व्यक्त करण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. संवाद सकारात्मक म्हणजे नेमके काय? माहीमच्या रुपारेल महाविद्यालयात वयाच्या 15व्या वर्षी एक तत्वज्ञानाच्या तासाला तुमची व तुमच्या काही महत्त्वपूर्ण विचारांची प्रथम ओळख झाली. तास संपला तरीही म्हणजे तास संपल्याची घंटा वाजली तरीही तुमच्या विचारांवर चर्चा सुरूच होती. अगदीच सर्व काही कळले नव्हते, पण जीवनाबद्दलचे काही आकलन झाले. त्यामुळे जीवनाबद्दल कुतूहलही वाटू लागले. ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन, म्हणजे प्रत्येकात हे दिव्यत्व असते व म्हणून काहीच अशक्य नसते असे मला कळू लागले. म्हणजे तसे आम्हाला सरांनी सांगितले. हे असं कसं शक्य आहे असा प्रश्न माझ्या मनात आला. हे असत्य आहे असा भ्रम तयार झाला आणि मी विचार करू लागले. सकारात्मक विचार, सकारात्मक संवाद सुरू होण्याआधीच तो थांबण्याची चिन्ह दिसू लागली. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह बघून सर हसले. तासाच्या शेवटी काही माझ्या इतर मैत्रिणींनी प्रश्न विचारले, पण मी मात्र मनातच हे कसं शक्य आहे की काहीच अशक्य नाही ह्या विचारात, ह्या प्रश्नात होते. तेवढ्यात सरांनी मला स्वामी विवेकानंदांचे म्हणजे तुमच्या जीवनावर आधारित एक पुस्तक दिले. वाचनात अजिबात न रमणारी मी सरांकडून ते पुस्तक स्वीकारले. हे पुस्तक 1 महिन्याने दिले तरी चालेल असं त्यांनी सांगितलं. मी पुस्तक घरी आणले, पण वाचण्याचा प्रश्न नव्हता. 1 महिन्याने परत द्यायचे, न वाचता सरांची माफी मागायची, न वाचल्याबद्दल हेही ठरवून टाकले. पण त्या दिवशी जेवणातही लक्ष लागत नव्हते, टीव्हीही बघितला नाही. स्वामीजी, तुम्ही मांडलेल्या दिव्यत्व ह्या विषयावर विचार सुरू झाला. हा नेमका विचार काय? तो अंमलात आणता येऊ शकतो का? कसा? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाचनाची इच्छा, आवड नसताना तुमचे पुस्तक वाचायला घेतले. ते वाचायला घेताच
तुमच्या सकारात्मक जीवनाबद्दल प्रचिती यायला सुरुवात झाली. तुमच्या विचारातली सकारात्मक ऊर्जा तुमच्या सकारात्मक संवादाचे दर्शन घडवून देत होती. ह्यामुळेच अज्ञानाचे वलय कमी झाले. तुमचे विचार कळायला सुरुवात झाली. अर्धा तास तुमच्या भाषेतील सहजभाव, संपलं. सकारात्मक दृष्टिकोन, झालं ना इतरांबद्दल आता. प्रेम हेही त्या सकारात्मक संवादाचेच गुपित असावे असे मला वाटू लागले. सर्वात मोठे आव्हान होते माझ्यापुढे ते हे की ह्या विचारात काही तथ्य आहे का. त्यासाठी मी एक प्रयोग केला. मी एक प्रयोग केला. माझ्यासाठीच त्या वयात अशक्य असे ध्येय समोर ठेवले. जसं ताईंनी मला तुम्हाला आधीच सांगितलं की मला असं अभ्यासात जास्त रस नव्हता. मला खेळात जास्त रस असल्यामुळे हा प्रयोग माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. तो प्रयोग म्हणजे महाविद्यालयातल्या पहिल्या चाचणी परीक्षेत 6 विषयांमधील 3 अगदीच नवीन विषयांमध्ये सर्वात अधिक गुण मिळवायचे असे मी ठरवले आणि अभ्यासाला सुरुवात केली. पण त्याहून महत्वाचे म्हणजे तुमच्या विचारांचे ते पुस्तक स्वामीजी सकाळ संध्याकाळ मी वाचू लागले. त्यामुळे तुमच्या सकारात्मक संवादाचा मला अनुभव यायला सुरुवात झाली. ही अंधश्रद्धा किंवा चमत्कार नव्हता, तर तो विचार आणि कृती मधला महत्वाचा दुवा स्पष्ट करण्याची सुस्पष्ट प्रक्रिया होती. मनात येणारे नकारात्मक विचार कमी झाले. भीती कुठच्या कुठे पळून गेली. सकारात्मक विचार वाढू लागले. अभ्यास करताना मला जो नेहमी कंटाळा येत होता तो नाहीसा झाला. आपण दुसऱ्याची स्पर्धा नाही करायची हा विचार पक्का झाला व आपण उत्कृष्ट काम केले, ध्येयावर लक्ष केंद्रित केले की आपण ते ध्येय गाठू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. शाळेत अभ्यासात अजिबात न रमणारी मी ह्या निमित्ताने तुमच्यामुळे, तुमच्या विचारांमुळे अभ्यासात मग्न झाले. ह्यामुळेच मी स्वतःनेच स्वतःला आश्चर्यात टाकले. आय सरप्राइज्ड मायसेल्फ. माझ्या कुटुंबातलेही आश्चर्यचकित झाले. सकारात्मक संवाद तुमच्या विचारांमधील मला उमजत गेला आणि ह्यामुळेच काही अशक्य नाही हे माझ्यासाठी केवळ वाक्य राहिलेच नाही. परीक्षेचा अभ्यास करताना ध्येय निश्चित केले होते, परंतु त्यामुळे मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण नव्हते. स्वतःबद्दल कुतूहल वाढले. आपण आपले बेस्ट देणार असे वाटू लागले. या बेस्टची प्रचिती निश्चित आली. 3 वेगवेगळ्या तासाला 3 विषयांचे चाचणीचे परीक्षेचे पेपर तपासून विद्यार्थ्यांना देण्यात आले. प्रत्येक तासाच्या सुरुवातीला त्या पेपरमध्ये सर्वात अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थिनींना मार्क सांगण्याची, कौतुक करण्याची अलिखित प्रथा आमच्या महाविद्यालयात होती. एखाद्या बॉलरला हॅट्रिक मिळाल्यावर जसा आनंद होत असावा तसा आनंद स्वामीजी मला या 3 तासाच्या सुरुवातीला झाला. या 3 मला सर्वात अधिक गुण मिळाले. ते जबाबदारी दिली गेली. आमच्या कार्यालयात भ्रष्टाचार विरोधी आठवडा आहे. तुम्ही या निमित्ताने आमच्या कार्यालयात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्याची मी विनंती करतो. तुम्ही स्वामी विवेकानंदांच्या विचारांद्वारे आमच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन कराल का असे विचारण्यात आले. हे मला अजिबात अपेक्षित नव्हते. मी त्यांना सांगितले या सगळ्या आमंत्रणासाठी, ह्या संधीसाठी धन्यवाद, पण मी कधीच प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले नाही. तर मी तर एक शिक्षक आहे. तर त्यांनी सहज असं सांगितलं, नाही केले तर तुम्ही आयोजन केले पाहिजे. आणि
त्या वाक्याने मला एक प्रकारची ऊर्जा मिळाली. आणि तुम्ही जसं म्हणता की वीक यू थिंक वीकर यू विल बी, स्ट्रॉंग यू थिंक स्ट्रॉंगर यू विल बी. समोर होते ते सरकारी कर्मचारी, मी तर एक शिक्षक होते. मला प्रशिक्षणाचा काही अनुभव नव्हता. हे कसं काय होणार? पण केवळ तुमचा तो विचार की वीक यू थिंक वीकर यू विल बी, स्ट्रॉंग यू थिंक स्ट्रॉंगर यू विल बी, ह्या विचारांनी मी माझं जे नियोजन केलं ते मला एक प्रकारचा जो एक आपण म्हणतो आत्मविश्वास जागृत झाला आणि मी ते प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम करू लागले. या विचारांनी मला मानसिक बळ दिले. देशासाठी काहीतरी विशेष करण्याची संधी मिळाली. तुमच्या वेदांत विचारांचे सार आता फक्त वर्गात सीमित नसून ते मी सरकारी कार्यालयात पण नेण्याचा इथे एक आपण म्हणतो ना की मी एक छोटा एफर्ट आहे तो घेतला. दिव्यत्वाबद्दलचे तुमचे विचार मी जवळजवळ 500 कर्मचाऱ्यांना 20 प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे त्याचे महत्त्व पटवून दिले. विशेष म्हणजे मूल्य खेळाची निर्मिती, म्हणजेच मी एक गेम डेव्हलप केला. पुढे काय घडलं असेल हा जो खेळ आहे तो निर्माण करून स्वामीजींचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी हा एक नवीन प्रयोग केला. मुंबई, पुणे या काही सरकारी कार्यालयात हे कार्यक्रमाचे नियोजन मी केले. तुमच्या कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग व राजयोग या सर्व विचारांचे वैशिष्ट्य उत्तम व्यक्ती बनण्यात कसे होऊ शकते हे त्यांना मी सोप्या भाषेत सांगितले. तुमच्या विचारांच्या ऊर्जेमुळे सकारात्मक विचारांचा परिणाम त्या कर्मचाऱ्यांवर होताना मी पाहिला. कामात उत्साह, प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा, कामासाठी काम इत्यादी याचे महत्त्वही त्यांच्यापर्यंत नेता आले. या सगळ्यांकडूनही मला खूप शिकायला मिळाले. सर्वात महत्त्वाचे हे की स्वामीजी, तुम्ही या सर्व प्रशिक्षण अनुभवातून मला प्रेरणा देण्याचे काम केले व राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी एक नवीन मार्ग तुम्ही मला दाखवला. तुमच्या विचारांच्या आकलनामुळे काहीच अशक्य नाही हे समजले. प्रत्येक समस्यावर आपल्याकडे एक तोडगा असतो असेही कळले. तो आपण जर नीट विचार केला आणि आपण समस्येकडे व्यवस्थित एक खूप चांगल्या प्रकारे विचार केला तर आपल्याला नक्की त्या समस्येतून बाहेर निघता येईल. तुमच्या जीवन प्रवासात या सकारात्मक संवादाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. म्हणजे मी तसं जेव्हा तुमचे विचार वाचले तेव्हा मला असं वाटलं की ह्याच्यातून तुम्ही दुसऱ्यांनाही दिशा दाखवत आहात. तुमच्या सकारात्मक विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही मी सुरू केला. कार्यशाळांचे आयोजन करून मी तरुणांना सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व सांगितले. जीवन हे किती सुंदर आहे व आनंदात राहणे किती महत्त्वाचे आहे हे देखील सांगत असे. स्वामीजी, आज तुमच्या सकारात्मक विचारांचे महत्त्व अधिक तीव्रतेने जाणवते. गेल्याच वर्षी एका महाविद्यालयात सकारात्मक विचार यावर एक कार्यशाळा मी घेतली. तुमच्या वेदांत विचारांचे महत्त्व वेगवेगळ्या गोष्टी रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचवले. एक तरुण, वय वर्ष 19, कार्यशाळेनंतर माझे आभार मानायला आला आणि तो रडूच लागला. स्वामी विवेकानंदांच्या विचारामुळे मला जगण्याची इच्छा निर्माण झाली असं त्याने व्यक्त केलं. मला ऐकून खूप आनंद झाला, पण माझी जबाबदारी वाढल्याचा भासही झाला. आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना सकारात्मक विचार खूप जबाबदारीने तरुणांपर्यंत पोहोचवणे किती आवश्यक आहे हे मला एका क्षणात समजले. त्या मुलाचा चेहरा माझ्या मनात राहिला.
त्याच्यासारख्या अनेक तरुणांचे परिवर्तन करणे हे किती महत्वाचे आहे हे समजत गेले. तरुणांना प्रेरणा देणारी तुमची भाषणं व विचारांनी मलाही तरुण बनवून टाकले. अलीकडेच करोनाच्या या आजारामुळे पुन्हा एकदा नैराश्याचे ढग प्रत्येक देशाची प्रगती थांबवताना दिसत आहे. अर्थात भारतही त्याला अपवाद नाही, परंतु भारतीय तत्वज्ञानातील सकारात्मक विचार व तुमची व्याख्याने, लेख हेही खूप जणांना सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करायला मदत करत आहे. मी तर तुमच्या विचारांचा अभ्यास करताना तरुणांना प्रेरणा देण्यासाठी या कोविडच्या काळात हिंदी कविता लिहिल्या आणि त्यांना एक सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. तरुणांना प्रेरणा देता देता मला जीवनात प्रेरणा मिळाली असा अनुभव नक्की आला. या सर्वच अनुभवातून तुमचे विचार कळले. तुमच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे महत्वाचे विविध पैलू कळत गेले. जीवन समजण्यात अधिक वेळ नाही गेला आणि जीवन कृतज्ञ भावाने स्वीकारण्याची ऊर्जा माझ्यात निर्माण झाली. स्वामीजी, ही माझी हिंदी कविता तुमच्या सकारात्मक संवादाचे हे सार आहे, ती मी या पत्राद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे. कवितेचं शीर्षक आहे, या हिंदी कवितेचं शीर्षक आहे सपना. सपना अपना होता है, सपना अपना होता है, वही तो कल को आज में बदलता है, वही तो कल को आज में बदलता है. सपना अपना होता है, परिश्रम का वो जलता दिया होता है, परिश्रम का वो जलता दिया होता है. सपना अपना होता है, जीवन की हल्की हलचल में, जीवन की हल्की हलचल में वो कहीं नहीं खोता है, जीवन की हल्की हलचल में वो कहीं नहीं खोता है. सपना अपना होता है, मन के भीतर वो रहता है, मन के भीतर वो रहता है. खुली हवा में, खुली हवा में सुमधुर गाना भी गाता है. सपना अपना होता है, धूप छांव के खेल में, धूप छांव के खेल में वे अदृश्य भी होता है, पर दिन के अंत में वह लौट आ जाता है, दिन के अंत में वह लौट आ जाता है. सपना अपना होता है, पर क्रोध और गर्व से वो बिखरता है, पर क्रोध और गर्व से वो बिखरता है. सपना अपना होता है, इसीलिए वो निर्भीड निश्चयी होता है. सपना अपना होता है, अपने भीतर का वो तेजस्वी आईना होता है. कुछ पाने के लिए सब छोड़ना, ये कहने वाला एक सच्चा साथी होता है. सपना अपना होता है, सपना अपना होता है. स्नेह, निरंतर लगन और मेहनत से वो एक दिन साकार जरूर होता है. स्नेह, निरंतर लगन और मेहनत से वो एक दिन साकार जरूर होता है, क्योंकि सपना अपना होता है, क्योंकि सपना अपना होता है. हे पत्र लिहिताना मला तुम्हाला कृतज्ञता भाव व्यक्त करताना खूप समाधान वाटत आहे. या पत्रात खूप काही व्यक्त करण्याचे राहून गेले, परंतु ते पुढच्या पत्रात नक्की व्यक्त करीन. माझ्या पुढच्या पत्रात तुमची जी 200हून अधिक पत्र मी त्याचा अभ्यास केला, त्या तुमच्या विचारांचे आकलन मला झाले. तुमचे भारताविषयीचे प्रेम त्याद्वारे खूप वेगवेगळ्या प्रकाराने तुमचे जे धर्माविषयीचे जे तुमचे जे पत्र, त्यात काही पत्रांमध्ये तुम्ही धर्म म्हणजे काय आणि त्याचा खरा जो अर्थ आहे तो तुम्ही सांगितला आहे, किंवा संघटित होणे किती महत्त्वाचे आहे हेही तुम्ही अनेक पत्रांमध्ये
सांगितले आहे. निंदा, दुसऱ्यांची जमेल तेव्हा टीका करणे हे भारताला किती घातक आहे व आपण ही सवय कशी सोडली पाहिजे यावर देखील तुम्ही खूप आस्थेने व जबाबदारीने मत मांडले आहे. या पत्रांद्वारे मला विचारांची त्या विचारांमुळे खूप श्रीमंत झाल्याचा भाव होतो. या विचारांवर आधारित स्वामीजी मी काही प्रशिक्षण कार्यक्रम आखले आहेत, त्याचे मॉडेल्स डेव्हलप केले आहेत. ते समाजापर्यंत नेण्याची खूप इच्छा आहे. तुमच्या प्रेरणेने ते सहज शक्य होईल असे मला वाटते. लोभ आहे तो वृद्धिंगत व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपली प्रिया वैद्य. धन्यवाद. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार. ह्या पत्राद्वारे मी माझे मत व्यक्त केले आहे. जर काही प्रश्न असतील तेही मी घ्यायला आता उत्सुक आहे. काही प्रश्न असतील ते मी घेऊ शकते. तुम्ही चॅटमध्ये ते प्रश्न विचारू शकता. प्रश्न असतील ते मी घेऊ शकते. तुम्ही चॅटमध्ये एक इथे प्रश्न असा आला आहे की टेल अस अबाउट युअर बुक्स. तर मी एकदा एक असं वाक्य वाचलेलं की इफ यू वॉन्ट पीपल टू रिमेंबर यू, जर तुम्हाला अशी इच्छा असेल की लोकांनी आपल्याला आपलं स्मरण करावं, आठवावं, तर आपण दोन गोष्टी करू शकतो. पहिली, आपण काहीतरी विशेष असं कार्य करू की ज्यामुळे लोकांना आपल्यावर काही पुस्तक लिहावंसं वाटेल. आणि दुसरं म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या विषयावर पुस्तक लिहा. म्हणजे ते पुस्तक वाचताना आपल्याबद्दलही थोडासा लोकांना एक आठवण येईल असं. त्यामुळे मी हा दुसरा पर्याय निवडला आणि मी पुस्तक विवेकानंदांचे विचार खूप लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून मी हे पुस्तक, माझं जे पहिलं पुस्तक आहे ते शिक्षणविषयक विचारांवर आहे. आणि हे शिक्षकांनी तर वाचलंच पाहिजे, पण पालकांनी वाचलं पाहिजे, तरुणांनीही वाचलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि हे पहिलं पुस्तक मला सांगायला खूप आनंद होते की विवेकानंद केंद्राने ते प्रकाशित केलं आणि त्यासाठी परत मी त्यांचे धन्यवाद मानते. दुसरं पुस्तक आहे ते प्रॅक्टिकल वेदांतवर आहे. आणि मी इथे स्वामीजी जसं एकदम खूप सिंपल पद्धतीने जसं लिहितात तसं मी ह्या पुस्तकाची मांडणी केलेली आहे की अगदीच म्हणजे ते तत्वज्ञानाने भरलेलं खूप क्लिष्ट असं नाही केलेलं आहे. त्याच्यात मी केस स्टडीज घातलेले आहेत जेणेकरून माझी एक इच्छा आहे की प्रॅक्टिकल वेदांत मला जेव्हा कळतं म्हणजे ते मला कृतीत जेव्हा ते उतरतं तेव्हा ते कळलंय असं. तर म्हणून मी केस स्टडीजचा इथे उपयोग केला आणि आपण आपल्या जीवनात हे वेदांताचा जो डायमेन्शन आहे
हा किती चांगल्या प्रकारे आपण तो समजून घेऊ शकतो आणि एक चांगला अनुभव आपल्याला त्याच्यातून येईल, चांगली व्यक्ती बनण्यासाठी पण त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. म्हणून आणि मग ह्याच पुस्तकात मी उत्तम नागरिक आपण कसे होऊ शकतो किंवा त्याच्यात पण मी काही ट्रेनिंग प्रोग्राम्सचं डिझाईन केलेलं आहे आणि माझे ट्रेनिंग प्रोग्राम्सचं काही कॉपीराईट्स नाही आहेत. ते सगळ्यांसाठी खुले आहेत. ज्यांना ते आवडतील त्यांनी ते करावं आणि अनेक लोकांपर्यंत, ग्रुप्सपर्यंत ते पोहोचले पाहिजेत अशी माझी खूप इच्छा आहे. त्यामुळे देयर आर नो कॉपीराइट्स रिझर्व फॉर एनी ट्रेनिंग प्रोग्राम्स इन माय बुक. ॲक्च्युली आय एम इंडेटेड टू स्वामी विवेकानंद की त्यांनी जे विचार दिले त्यामुळे मला ती प्रेरणा झाली आणि त्यामुळे मी हे केलं आणि त्यामुळे ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे. त्यामुळे ते जितकं जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक त्याच्यातून प्रेरणा घेतील आणि ते इतरांपर्यंत पोहोचतील. दॅट इज द विक्ट्री पॉइंट ऑफ स्वामी विवेकानंद स्टॉक्स. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटमध्ये घालू शकता. आणि थँक्यू व्हेरी मच चॅटमध्ये काइंड वर्ड्स आहेत रिगार्डिंग माय स्पीच. सो आय एम ग्रेटफुल टू एव्हरीबडी. बट खरं जे इन्स्पिरेशन आहे ते विवेकानंदांचंच आहे. तर actually the credit goes to him. Yeah, my experience at New York. A very interesting question. की माझी खूप इच्छा होती जेव्हा मी स्वामीजींचे विचार वाचायला सुरुवात केली, ते थोडे समजायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला असं कळलं की त्यांनी भारतासाठी जे केलं आणि जेव्हा मी रामकृष्ण मिशनचं फॉर्मेशन आणि ईस्ट वेस्टचे त्यांचे ते फोकस आणि वेस्टमध्ये त्यांनी स्पिरिच्युअलिटीचं कसं एक डायमेन्शन तयार केलं आणि अमेरिकेत एस्पेशली, तेव्हा मला अशी खूप इच्छा झाली की मीही कधीतरी अमेरिकेत जाऊन स्वामीजींचे विचार मला मांडण्याची संधी मिळायला पाहिजे. असं एक म्हणजे आपण कसं खूप लहान असताना आपले असे काही असं हे असतं ना, ड्रीम असतं की असं काहीतरी, पण ते जे स्वप्न होतं ते खूप असं स्ट्रॉंग होतं की नाही एक दिवस तरी ते जाऊन आपल्याला तिथे उभं राहून ते सांगायचं की हे जे विचार आहेत हे स्वामीजींनी अनेक वर्षांपूर्वी सांगितले आहेत आणि अध्यात्माची बैठक किती महत्वाची आहे हे मला परत तिथे जाऊन सांगायचं होतं. आणि देवाच्या कृपेने स्वामीजींच्या ब्लेसिंग्समुळे हा दिवस नक्की तो म्हणजे माझ्या जीवनात तो आला आणि आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस. मी तिथे जाऊन जे मला सांगायचं होतं ते मी सांगितलं. म्हणजे अनेक वर्ष जे मी असे ठरवत होते ते ॲक्च्युली मला त्याचा अनुभव आला. याच्यातून मला 2 गोष्टी शिकायला मिळाल्या की जर तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असेल, जसं स्वामी विवेकानंद म्हणतात, इफ देर इज वन गोल फोकस ऑन दॅट गोल डे अँड नाईट अँड यू शल अकम्प्लिश इट. तर तो मला अनुभव आला. आणि दुसरा अनुभव की भारताला रिप्रेझेंट करण्याचा जो एक वेगळा अनुभव की आपण नेहमी विमानातून कुठल्या दुसऱ्या देशात जातो आणि आपण फिरतो वगैरे, पण जेव्हा आपल्याला एक संधी मिळते की आपण आपल्या राष्ट्राला तिकडे रिप्रेझेंट करतोय, ही एक मोठी जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी जर ती आपल्यावर असेल तर एक थोडंसं दडपण येतं, पण एक त्याच्यात एक स्पिरिट असतं की आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट. आणि फक्त माझा देश किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचं तिथे हे नसतो, पण माझ्या देशात काय आहे, चांगला विचार काय आहे आणि दुसऱ्या देशांमधील विचार ची देवाणघेवाण जी असते, तर सगळं जे एक प्रोसेस असते ती खूप इंटरेस्टिंग असते. आणि ते विचार परत आपल्या देशात घेऊन यायचे माझ्या विद्यार्थ्यांना किंवा ओळखीच्या जे सगळे आहेत त्यांना मी सांगितले, त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही पण असं तुम्ही रिप्रेझेंट करा. हाऊ कॅन वी मेक इंडिया प्राऊड बाय ऑलवेज. त्यामुळे मला हे असं की आपण आपल्या देशासाठी थोडंसं काहीतरी एक योगदान केलं असं मला असा एक अनुभव तो मिळाला. अर्थात
तो इगो बुस्टिंग नव्हता, पण एक स्वप्न होतं ते साकार झालं, हा आनंद मला मिळाला. आणि त्यामुळे आय ऑलवेज फील की वन शुड थिंक अँड ड्रीम फॉर द वेलबिंग ऑफ द वर्ल्ड अँड द कंट्री. आणि माझं एक स्वप्न आहे की भारतीय तत्वज्ञानातील जे विशेष विचार आहेत ते आपण वेगवेगळ्या देशांमध्ये कसे पोहोचवता येतील. आपण त्यासाठी खूप मेहनत करायला पाहिजे आणि ते अशक्य नाही. तर ही सुरुवात झालेली आहे, पण ती अधिक तीव्रपणे आपण ते केलं पाहिजे. आणि मला असं नेहमी वाटतं की पीपल कम अँड गो बट अ थॉट रिमेन्स. त्यामुळे मुव्हिंग फ्रॉम ऑर्डिनरी टू एक्स्ट्रॉर्डिनरी त्याच्यात नक्कीच खूप डिफिकल्टीज येणारच, संघर्ष असणारच, पण घाबरायचं नाही, मेहनत सुरू ठेवायची आणि नक्की आपण तो विचार इतरांपर्यंत पोहोच. पण त्यासाठी आपल्याला त्या विचारांवर अभ्यास करणं गरजेचं आहे, की आपली बैठक पक्की झाली पाहिजे आणि त्या विचाराचा अनुभव घेण्याची पण आपल्यात क्षमता आपण जागरूक केली पाहिजे. ते झालं तर ते विचार एका वेगळ्या दिशेने जातील असं मला वाटतं. असा माझा एक प्रश्न इथे आलेला आहे, युअर फ्युचर प्लॅन्स. सो माय फ्युचर प्लॅन इज टू सर्व माय कंट्री आणि या जगात पीस कसं आपल्याला प्रस्थापित करता येईल, ग्लोबल फॅमिली कशी एस्टॅब्लिश करता येईल, सामान्य माणसाला आनंद देणारी एक वेदांत मॉड्यूल कसं देता येईल आणि ज्यांना तत्वज्ञानाचं अजिबात काहीच माहिती नाही अशांपर्यंत तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान कसं पोहोचवता येईल, असे खूप प्लॅन्स आहेत माझे. पण मला अकॅडमिक आणि सोशल डायमेन्शन कनेक्ट करायचं आहे. मला कुठल्या एका विशिष्ट ग्रुपसाठी नाही, तर मला असं वाटतं, मी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचं जेव्हा हे केलं तेव्हा लहान मुलांपासूनच, सध्या मी लहान मुलांसाठी गोष्टी लिहिते, त्याच्यातही इच सोल इज पोटेन्शियली डिवाइन किंवा अशा सगळ्या वेगवेगळ्या स्वामीजींचे विचार आहेत ते मांडण्याचा प्रयत्न आहे. यूथसाठी, ॲडोलेसंटसाठी मी काही कार्यक्रम केलेले आहेत, यूथसाठी केलेले आहेत, मिडल एजसाठी केलेले आहेत, सिनियर सिटीजनसाठी मॉड्यूल तयार आहे. त्यामुळे हे सगळे मॉड्यूल्स वेगवेगळ्या ग्रुप्सपर्यंत पोहोचवायचे आणि हे ग्रुप्स अशी एक फॅमिली तयार झाली पाहिजे की ही फॅमिली सगळ्यांना सुखी समृद्धी करण्यासाठी एक तो जो एक रस्ता आहे तो दाखवण्याचं काम करतील. त्याचं श्रेय कोणीच घेतलं नाही पाहिजे. एकमेकांनी दुसऱ्याला मदत करण्याची प्रक्रिया सुरूच झाली पाहिजे आणि जेलसी, विंडिक्टिव्हनेस किंवा मला त्याच्यातून काय मिळेल या सगळ्याच्या पलीकडे आपण जायला हवंय. कारण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि काम खूप जास्त आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हे सगळं, हे जे फ्युचर आहे, आणि मला असं वाटतं की आपण प्रार्थना केली, आपण तशी मेहनत घेतली, प्युरिटी, परसिव्हरन्स हे केलं तर आपण ते करूच शकू नक्की. व्हॉट विल यू सजेस्ट टू द यूथ टू इम्प्रूव्ह लाईफ? मला नेहमी असं वाटतं की द यूथ आर अ रेझर्वोयर ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी आणि आपण खूप तरुणांकडून खूप काही शिकू शकतो. त्यांना शिकवण्याची गरज नाही असं मला वाटतं. मी वेगवेगळे जेव्हा ट्रेनिंग प्रोग्राम्स घेते किंवा वर्कशॉप्स घेते आणि यूथ बरोबर मी जेव्हा इंटरॅक्ट करते तेव्हा, आणि मी एक 24-25 वर्ष या एज ग्रुप बरोबर असल्यामुळे मला असं वाटतंय की त्यांच्याकडून आपल्याला खूप शिकता येईल आणि त्यांना फक्त थोडंसं आपल्याला त्यांच्या ज्या एनर्जीज आहेत ना ते चॅनलाइज करण्याचं काम, आपण फॅसिलिटेटर्स व्हायला पाहिजे. त्यांच्याकडून खूप काही आपल्याला शिकता येईल कारण त्यांच्याकडे ती एनर्जी आहे, ते एन्थुझियाझम आहे, ते इनोव्हेशन आहे. आणि तुम्हाला काय कळतं, तुम्ही असेच आहात, आळशी आहात, हे बोलणं आवश्यक नाही असं मला वाटतं. की प्रत्येकात काही
प्लस मायनस असेल, पण युथ मधलं प्लस जास्त बघितलं आणि त्यांना आपण जेव्हा इन्स्पायर करायला सुरुवात करतो, दे कॅन क्रिएट वंडर्स. आणि त्यामुळे प्रत्येक कॉलेजेस मध्ये जे युथ आहेत त्यांना इन्स्पायर, किंवा आपल्या फॅमिलीज मध्ये जे युथ आहेत त्यांना आपण एक प्रकारचा रिस्पेक्ट दिला आणि त्यांना खूप रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर ती चांगल्या प्रकारे हे करतात असं मला वाटतं. त्यामुळे युथ इज द फ्युचर ऑफ दिस वर्ल्ड. त्यामुळे दे आर द रेझर्वॉयर ऑफ दॅट एनर्जी. म्हणून आपण खूप विशेष काळजी घेतली पाहिजे की ह्या युथ बरोबर आपण कसे एक चांगला जो डायमेन्शन आहे रिलेशनचा, जसं स्वामीजी म्हणतात की लव्ह इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेमाने काही शक्य आहे. त्यामुळे हे प्रेमाचे जे संवाद आहेत युथ बरोबरचे ते जास्त चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप केले पाहिजे असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला तरुण राहायचं असेल तर तरुणांशी ती एनर्जीची जी डायमेन्शन आहे ती अवेकन केली तर आपण पण नेहमीच यंग राहू, इन थॉट, इन वर्ड अँड इन डीड. त्यामुळे आय एम व्हेरी होपफुल अँड आय ऑलवेज फील की द यूथ ऑफ दिस नेशन अँड द वर्ल्ड will be the future of this civilization. So we have to start helping them to grow, not preaching them, not teaching them, but helping them to know what is best in them. त्यांची प्रत्येकाची एक वेगळी रिदम आहे. तू केसच का असे वाढवतो, तू कानातच असे का घालतो, त्याची एक वेगळी रिदम चालू आहे. That is his or her style of working. So there is nothing which is right and wrong. त्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा त्यांना कळते तेव्हा they will move away from addiction, they will move away from lethargy, they will move away from confusion if you help them to grow. त्यामुळे I appeal to everybody की असे यूथसाठी खूप प्रोग्राम्स तुम्ही अरेंज करा आणि त्यांच्यातल्या ज्या स्किल्स आहेत, त्यांच्यातले जे पण काही पोटेन्शियलिटीज आहेत त्यांना जबाबदारी द्या. ट्रेन द ट्रेनर्स. प्रत्येक यूथकडे काहीतरी स्किल्स असतात, त्यांना ती जबाबदारी दिली आणि त्यांचं सगळं नियोजन करायची पण जबाबदारी दिली, दे विल सरप्राईज यू. दॅट इज फॉर शुअर. येस. आणि त्यामुळे हे सगळ्या कॉलेजेसमधून होऊ शकतं. सो डिफरंट कॉलेजेसमध्ये विवेकानंदांचे विचार पोचवण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे केवळ विचार नाही, पण ह्या यूथना तिकडे यूथ काही जे कॉलेज ॲक्टिव्हिटीज असतात तिथे चॅनलायझिंग देअर एनर्जी किंवा एम्प्लॉयबिलिटी स्किल्स असतात तिथे आपल्याला आज तरुण असा हवा आहे की त्याला एम्प्लॉयबिलिटी स्किल्स पाहिजेत, तर ते देण्याचं काम आपण केलं पाहिजे की फ्युचर मॅपिंगमध्ये त्यांना हेल्प केली पाहिजे. आणि हे करताना त्यांच्यातल्या ज्या वेगळ्या वेगळ्या ज्या स्किल्स आहेत त्या लोकेट केल्या पाहिजे आणि त्यांना चॅलेंजेस दिले पाहिजे. चॅलेंजेस दिले की दे विल राईज. आणि ती चॅलेंज देण्याचं काम शिक्षकांचं आहे, पालकांचं आहे, फॅसिलिटेटर्सचं आहे. दॅट्स व्हॉट आय थिंक. आणि त्यामुळे आपल्या इथे जे सरकारकडूनही तसे काही योजना आहेत. नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलमध्ये पण यूथचे हे आहेत, काही इनिशिएटिव्ह आहेत. त्या ह्याच्यात सगळ्यात आपण आपल्या यूथना इन्स्पायर केलं पाहिजे टू पार्टिसिपेट. त्यांना एक प्रकारचं लिटरेचर तयार करून दिलं पाहिजे, त्यांना एक प्रकारचे स्किल सेट्स दिले पाहिजेत. हे सगळं करताना खूप लोकांची मदत लागणार आहे. जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांचे अनुभव त्यांनी यूथपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑनलाईन माध्यमाचा पण उपयोग केला पाहिजे. 10 यूथना पण तुम्ही इन्स्पायर करू शकलात, यू हॅव मेड देअर लाईफ. तर ही जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे
आणि ती घेतली तर त्यांच्यातला जो एक संवाद आहे तो सकारात्मक होईल असं मला वाटतं. हा माझा अनुभव आहे की तो संवाद नक्की सकारात्मक होऊ शकतो. थँक्यू. आणि काही प्रश्न असतील तरी ते मी आणि मी सगळ्यांचे आभार मानते जे पण इथे YouTube व्ह्युअर्स जे आहेत त्यांचेही खूप आभार. आणि विवेकानंद केंद्र हे सगळे ऑर्गनायझिंग टीमचेही खूप आभार. तुम्ही यासाठी तुमचा वेळ जो तुम्ही याच्यासाठी ठेवला, म्हणजे सगळं जे अरेंजमेंट ऑफ दिस प्रोग्राम यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. आणि येस, टीचर्स हॅव टू वर्क हार्ड. आणि टीचर्ससाठी पण मी वर्कशॉप जेव्हा करते तेव्हा मला असं वाटतं की टीचर्स प्ले अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर टीचर्सना एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देणं खूप आवश्यक आहे टू मेक देम अवेअर. त्यामुळे टीचर्सना सेल्फ डेव्हलपमेंट सेशन्स असलेच पाहिजेत. टीचर्सना जे ते ॲक्च्युअल अकॅडमिक वर्क असतं ते हल्ली खूप वाढलेलं आहे. पण टीचर्सना एक योग सेशन्स पाहिजेत, क्रिएटिव्हिटी सेशन्स पाहिजेत, इनोव्हेशन सेशन्स पाहिजेत, कम्युनिकेशन विदिनचे सेशन्स पाहिजेत. आणि हे सगळे विवेकानंदांच्या विचारांद्वारेही आपल्याला हे अनेक ट्रेनिंग प्रोग्राम्स डिझाईन करू शकतो वेगवेगळ्या शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये जे जे शिक्षक आहेत. आणि मी शिक्षक असल्यामुळे मला एक सांगायची खूप इच्छा होते की शिक्षक जो असतो म्हणजे शिक्षक टीचर्स आर ऑलवेज रेडी टू लर्न. तर त्यांना तुम्ही ज्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न कराल त्या प्रकारे ते अडॅप्ट होतात. त्यामुळे शिक्षक जो असतो तो ह्या प्रक्रियेत खूप महत्त्वाचा घटक असतो. आणि आता पण तुम्ही पाहत असाल की ऑनलाईन जे मार्चपासून ऑनलाईन टीचिंग आहे, यात स्किल्स शिकायचे आहेत. टीचर्स आपल्या घरचं काम करून हे सगळं करतात. म्हणजे ही जी रिस्पॉन्सिबिलिटी जी टीचर्सनी दाखवलेली आहे, इट स्पीक्स व्हॉल्यूम्स अबाउट टीचर्स. त्यामुळे मला असं वाटतं की अ गुड टीचर क्रिएट्स अ गुड कम्युनिटी. तर हे टीचर्स ना थोडं अवेकनिंग करायला हवं. ते जेव्हा चुकतात, ते जेव्हा कधी कधी कामात पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही, तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी त्यांना त्यांची समस्या जी आहे ती त्यांना स्वतःला कळलेली नाही. तर हे थोडंसं मेंटॉरिंग पण रिक्वायर्ड आहे, शेअरिंग रिक्वायर्ड आहे, ट्रेनिंग रिक्वायर्ड आहे, फॉलोअप रिक्वायर्ड आहे. म्हणजे एखादा टीचर जेव्हा जॉईन होतो तेव्हा तो परमनंट झाला तर मग त्याचा संवाद तुटतो कधी कधी असं वाटतं. तर हा संवाद जो आहे टीचर्सचा प्रिन्सिपलशी, टीचर्सचा पेरेंटशी, टीचरचा स्टुडंटशी आणि टीचरचा स्वतःशी, हा सगळा संवाद सकारात्मक झाला पाहिजे. त्यामुळे शिकवताना इनोव्हेशन कसं करता येईल, तोच विषय मी जर 15 वर्ष शिकवत असले तरी दरवर्षी मी तो वेगळ्या कुठल्या प्रकारे मांडू शकते, ह्यासाठी आपण काय करू शकतो. किंवा टीचर्सनी जे जसं मी म्हटलं वॉकिंग दॅट एक्स्ट्रा माईल, की प्रशिक्षण मुलांना द्यायचं आहे वेगळ्या प्रकारचं, पण तुमच्या करिक्युलममध्ये ते नाही. हाऊ डू आय फील फॉर दॅट चाइल्ड. मला काहीतरी वेगळा प्रश्न त्याचा आहे, तो त्याला उत्तर शोधायचं आहे. त्यासाठी मी वाचन करणं, त्यासाठी मी प्रेरणा घेणं, त्यासाठी टीचर्सना असे इन्स्पायरिंग व्हिडिओज दाखवणं, त्याच्यावर चर्चा होणं, हेही खूप आवश्यक आहे. आणि आपण पाहतो की आपल्या गावात पण किती अनेक शिक्षक आहेत, ते असे खूप काही आउट ऑफ द वे जाऊन करत आहेत. म्हणजे सगळ्या जगात असे टीचर्स इन्स्पायरिंग खूप आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की टीचर्स have to get inspired, and there are many already inspired, but this should continue with more pace. And if that pace is improved, and government also should help and motivate teachers. आणि आपण जर जनरली काही वेळेला आपल्यामध्ये एक प्री कन्सिव्ड आयडियाज असतात
की टीचर्स म्हणजे असेच, त्यांना खूप वेकेशन असतं, त्यांना काय सकाळची शाळा झाली की काही नसतं. हे सगळे मिसकन्सेप्ट जे आहेत टीचर्स बद्दल, हे पण आपण थोडेसे बदलले पाहिजे. कारण एक लेक्चर देताना किंवा काही शिकवायचं असेल तर त्यासाठी तयारी खूप करावी लागते. 100 मुलांच्या समोर जेव्हा उभं राहून तुम्ही बोलता, इट्स अ बिग चॅलेंज. तर हा जो रिस्पेक्ट आहे टीचरसाठी, जसं मी यूथसाठी म्हटलं, दिस ऑल्सो समटाइम्स पीपल टेक इट फॉर ग्रँटेड. तो तसा घेता कामा नये. सो वी हॅव टू टेक एक्स्ट्रा केअर आणि टीचर्स शुड बी रिस्पेक्टेड बिकॉज दे प्ले अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि त्यामुळे दे हॅव टू बी गिवन दॅट एक्स्ट्रा अटेन्शन टू बी मोर फोकस्ड, टू बी मोर केअरिंग, लव्हिंग. त्यांच्यात ते सगळं आहे. बिकॉज इट इज सेड दॅट मदर इज द फर्स्ट टीचर अँड टीचर इज द सेकंड मदर ऑफ द चाइल्ड. सो द रोल ऑफ द टीचर यू कॅन अंडरस्टँड इज सो इम्पॉर्टंट. हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सगळ्या टीचर्सना सॅल्यूट. आणि जर इथे काही यूथ असतील आणि ते विचार करत असतील की कुठल्या प्रोफेशनमध्ये जायला हवं, तर आय वुड सजेस्ट यू ऑल्सो शुड थिंक about being a teacher, because once a teacher, always a teacher. Thank you very much. Thank you. It was lovely answering your questions. मला खूप आवडलं. तुमचे प्रश्न खूप छान होते. त्याच्यामुळे मला माझे विचार व्यक्त करायला एक संधी मिळाली आणि या प्रश्नातूनही मी खूप काही शिकले. त्यासाठीही धन्यवाद. धन्यवाद प्रियाताई. तुमचा मजकूर आणि विचार घेण्यात आम्ही अगदी रंगून गेलो. विवेकानंदच्या डोंबिवली शाखेच्या संचालिका डॉक्टर सौ ललिताताई नामजोशी यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. ललिताताई. नमस्कार. आज आत्ता आपण एका असाधारण अशा व्याख्यानाचा अनुभव घेतला. प्रियाताईंनी आपलं व्याख्यान स्वामी विवेकानंदांना लिहिलेल्या पत्राच्या रूपात आपल्यासमोर सादर केलं. त्या व्याख्यानाचा त्यांनी निवडलेला हा जो घाट होता तोच एकदम वेगळ्या प्रकारचा होता. आणि ह्या स्वामीजींना लिहिलेल्या पत्रातून त्यांनी त्यांचा खेळात रमणाऱ्या एका अवखळ मुलीपासून ते स्वामीजींच्या विचारांनी भारावून जाऊन ते विचार प्रत्यक्ष अंमलात आणणाऱ्या साधकापर्यंतचा त्यांचा जो प्रवास झाला, ती सारी अंतरयात्रा आपल्यासमोर उलगडून दाखवली. हा खरंच खूप अतिशय वेगळा अशा प्रकारचा अनुभव होता. स्वामीजींच्या विचाराचा परिसस्पर्श झाला की आपलं सोनं कसं झळाळून येतं याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण आज आपण पाहिलं. त्यांनी मांडलेले जे त्यातले विचार होते ते सगळे विचार स्वामीजींच्या विचारांनी त्यांनी केलेल्या कार्याला प्रेरणा देणारे होते. त्यांचं हे कार्य स्वामीजींना अपेक्षित असलेल्या एखाद्या संन्याशांनी करावं त्या तोडीचं होतं. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले जे अनेक उपक्रम त्यांनी सांगितले, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांच्या घरात शिक्षणाची अजिबात परंपरा नाही अशा फर्स्ट जनरेशन लर्नर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले जे उपक्रम होते, ज्याच्यामध्ये स्वामीजींच्या विचाराचं मूलभूत अधिष्ठान होतं, ते ऐकून आपण खरोखरच भारावून गेलो. त्यांनी सांगितलेली सपने ही कविता तर त्यांच्या तरल स्वभावाचा नमुना आहे. कुठल्याही वयात आपण स्वप्न पाहू शकतो असा विश्वास त्यांनी आपल्याला यातून दिला. त्यांचं व्याख्यान हा जसा एक काव्यमय तरल असा अनुभव होता, तितकाच त्यांच्या व्याख्यानानंतर
झालेली प्रश्नोत्तरं हा त्यांच्यामधल्या एक शिक्षण क्षेत्रातल्या विचारवंतांचं दर्शन घडवणारा अनुभव होता. शिक्षण क्षेत्रात एखादा शिक्षक जर विद्यार्थ्यांवर खरोखर त्याचं प्रेम असेल, काही निष्ठा घेऊन तो आपलं काम करत असेल, तर तो काय काय करू शकतो आणि काय काय मिळवू शकतो याचा त्यांनी आपल्याला आज एक वस्तुपाठच दाखवून दिला. असं अगदी वेगळ्या प्रकारचं व्याख्यान ऐकून आज हा 11 सप्टेंबरचा आपला जो महत्त्वाचा दिवस आहे तो आपण अगदी वेगळ्या प्रकाराने साजरा केला. स्वामी विवेकानंदांच्या बद्दल बोलताना रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की एव्हरीथिंग इज स्वामी विवेकानंद इज पॉझिटिव्ह अँड नथिंग निगेटिव्ह. हा सकारात्मक संवाद आजच्या काळात तुलनेने मध्यम वयात असलेल्या पिढीपर्यंत सुद्धा हा सकारात्मक संवाद कसा घडू शकतो आणि प्रेरणा देऊ शकतो याचं तितकंच प्रेरणादायी दर्शन आज आपल्याला प्रियाताईंच्या व्याख्यानामधून घडलेलं आहे. तेव्हा या सगळ्या सकारात्मक संवादाबद्दल त्यांना खूप 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 धन्यवाद. तर आता मी पुढे जाते आणि शुभनताईंना विनंती करते की त्यांनी आभारपर 2 शब्द बोलावेत. शुभनताई. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या डोंबिवली शाखेच्या विनंतीला मान देऊन आदरणीय डॉक्टर प्रियाताई वैद्य यांनी आता व्याख्यान दिले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि विवेकानंद केंद्राच्या सर्व उपक्रमांना उत्तम प्रतिसाद देणाऱ्या सर्व हितचिंतकांना आमच्या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद शुभनताई. आता मिनलताईंना मी शांती मंत्र म्हणण्यासाठी विनंती करते. मिनलताई. सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद मिनलताई. आता एक विशेष सूचना आहे. विवेकानंद केंद्राच्या डोंबिवली शाखेतर्फे 18 ते 30 वयोगटातील युवकांसाठी रविवारी दिनांक 13 सप्टेंबरला एक विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे. यंदाच्या UPSC परीक्षेतील महाराष्ट्राची टॉपर नेहा भोसले हिची मुलाखत आपल्याला बघायला व ऐकायला मिळेल. त्यासाठी युवकांनी गुगल फॉर्म भरून सादर करावा. स्क्रीनवर गुगल फॉर्मची लिंक दाखवत आहोत. धन्यवाद.